100 उद्योग व्यवसायांची यादी या ठिकाणी तुम्हाला एकूण 3 व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे गावातून करता येणारे उद्योग व्यवसाय, दुसरा असणार आहे तो म्हणजे शहरातून चालणारे उद्योग व्यवसाय, त्याचबरोबर शेवटचा आणि तिसरा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे कमी खर्चात सुरू होणारे उद्योग व्यवसाय. चला तर मग आज सुरुवात करूया शहरातून सुरू होणारे किंवा शहरात चालणारे 100 उद्योग व्यवसायांच्या यादीपासून. नमस्कार, मी आर जे गणेश, व्यावसायिक प्रशिक्षक, प्रेरक वक्ता आणि उद्योजक. आर जे गणेश बियॉन्ड द मेंटॅलिटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. लॉकडाऊननंतर करता येतील असे उद्योग व्यवसाय. मित्रांनो, तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती लेटेस्ट 2020 बिझनेसची एक यादी दिसते आहे, ज्याच्यामध्ये 8 उद्योग व्यवसायांचे पर्याय तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत की हे सगळेचे सगळे उद्योग व्यवसाय 2020 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे पुढचे 5 वर्ष अगदी जबरदस्त पद्धतीने चालणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला उद्योग व्यवसायाचा पर्याय आहे तो म्हणजे 5G मोबाईल अँड इंटरनेट. तुम्हाला माहिती असेल की आत्ता भारतामध्ये 5G सेवा सुरुवात झालेली आहे. तर होणार काय आहे, 5G मोबाईल किंवा इंटरनेट जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च होतील, ज्या ज्या ठिकाणी हे लॉन्च होतील त्या त्या ठिकाणी टेलिकॉम इंडस्ट्रीशी रिलेटेड पुन्हा उद्योग व्यवसाय हब करणार आहे, बूम करणार आहे. जर तुम्हाला टेलिकॉम इंडस्ट्रीचा थोडाफार एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल, तर तुम्ही 5G मोबाईल, 5G सिम्स, त्याचबरोबर ती 5G मोबाईलला लागणारे ॲक्सेसरीजसुद्धा विक्रीला ठेवू शकतात आणि उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. हा अगदी थोडक्यात आणि कमी पैशात सुरू होणारा उद्योग व्यवसाय ठरणार आहे. त्यानंतर दुसरा पर्याय तो म्हणजे व्हेकलचं शोरूम. जर तुम्हाला एखादी कार म्हणजे इलेक्ट्रिक कार जर तुमच्याकडे विक्रीसाठी ठेवायची असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक कारचं शोरूमसुद्धा ओपन करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे बाबा, हा उद्योग व्यवसाय जो आहे याच्यासाठी हजारो लाखो रुपये लागणार आहे, नाही का? पण असं काही नाही. त्याचं कारण असं आहे की व्हेकल जर तुम्हाला शोरूम ओपन करायचं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, केंद्र सरकारकडनं तुम्हाला यासाठी सबसिडी, अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. पण यासाठी मात्र तुम्हाला थोडंफार का होईना ऑटोमोबाईल सेक्टरशी रिलेटेड काही ना काही प्रकारे ज्ञान असणं, अनुभव असणं, त्याचबरोबर ते सेलिंग मार्केटिंग स्किल्स असणं हे फार गरजेचं आहे. मग तुमच्यापैकी कोणीही जर नव्याने जरी उद्योग व्यवसाय करत असेल तर तुम्हीसुद्धा व्हेकल शोरूम ओपन करू शकतात. यानंतर जर समजा तुम्हाला तरीसुद्धा लोन मिळत नाही आहे, कर्ज मिळत नाही आहे आणि तुमच्याकडे भांडवल नाही आहे व्हेकल शोरूम सुरू करण्यासाठी, तर मात्र तुम्ही व्हेकल चार्जिंग स्टेशन मात्र तुम्ही स्टार्ट करू शकता. हो, यासाठी तुम्हाला काय करता येईल, ज्या ज्या ठिकाणी व्हेकल शोरूम स्टार्ट झाले आहे अशा शोरूम्सच्या ओनर्सना जाऊन भेटून तुम्ही व्हेकल चार्जिंग स्टेशनचं काम तुमच्याकडे वेंडर म्हणून आउटसोर्स करून घेऊ शकतात. म्हणजेच काय, ज्या ज्या काही इलेक्ट्रिक बाईक असतील, इलेक्ट्रिक कार असतील, त्यांच्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीचं काम असेल, त्याचबरोबर ती चार्जिंगचं काम असेल तर ते काम तुम्ही करून देऊ शकतात. याचबरोबर ती व्हेकल सर्व्हिस सेंटर म्हणजेच जसं मी तुम्हाला आत्ता म्हणालो की देखभाल आणि दुरुस्तीचं जर तुम्हाला थोडंफार ज्ञान असेल, अनुभव असेल किंवा अभ्यास असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक बाईकशी रिलेटेड, इलेक्ट्रिक कारशी रिलेटेड, इलेक्ट्रिक व्हेकलशी रिलेटेड सर्व्हिस सेंटर या ठिकाणी ओपन करू शकतात. आणि यासाठी लागणारा जो काही भांडवल आहे, जो काही पैसा आहे तो तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर त्यासाठी ज्यांनी कोणी व्हेकल शोरूम सुरू केलं आहे अशा उद्योजकांकडे जाऊनसुद्धा तुम्ही भेटू शकतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही या संदर्भात अधिक माहिती, मार्गदर्शन आणि मदतसुद्धा मिळवू शकतात की जेणेकरून तुम्हाला व्हेकल सर्व्हिस सेंटर किंवा व्हेकल चार्जिंग स्टेशन, त्याचबरोबर ती व्हेकल शोरूम तुम्हाला सुरू करता येऊ शकेल. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण सगळीजणं टू व्हीलर वापरतोच. आता टू व्हीलरचं स्वरूप बदलून बाईक होतं आहे. स्कूटर्स काही मार्केटमध्ये आले आहेत, त्याचबरोबर ती काही बाईकसुद्धा आता बाईकसुद्धा मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. आणि सप्टेंबरपासूनच नाही तर मी तुम्हाला सांगू शकतो सप्टेंबरच्या अगोदरसुद्धा लॉन्च झालेल्या आहेत ह्या मार्केटमध्ये. फक्त फरक इतका आहे की इथून पुढे ह्या उद्योग व्यवसायांना एक डिमांड मार्केटमध्ये येणार आहे. आणि तुम्ही जर याचं शोरूम ओपन करू शकत असाल स्कूटर्सचं, बाईक्सचं, तर वेल अँड गुड. पण जर तुम्हाला ते काही जमत नसेल तर बॅटरी स्वॅपिंग स्टेशन हे मात्र तुम्ही ओपन करू शकतात. बॅटरी स्वॅपिंग स्टेशन म्हणजे नेमकं काय, तर बाईक किंवा स्कूटर ज्या आहेत ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या लिथियम बॅटरीजवरती चालणाऱ्या
आपल्या टू व्हीलर्स आहेत किंवा बाईक आहे, स्कूटर्स आहेत आणि ह्या सगळ्या बॅटरी उतरल्यानंतर जर ह्यांना कुठेही बॅटरी चार्जिंग करण्याची सोय सुविधा नसेल तर अशा वेळी किंवा एखादी बॅटरी खराब झाली असेल तर स्टँड बाय बॅटरी मिळावी म्हणून बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्सची आज मार्केटमध्ये खूप गरज असणार आहे. तर तुम्ही स्वतः जर उद्योग व्यवसाय सुरू करणारच असाल तर नवीन उद्योग व्यवसाय करताना नवा भारत आणि जुने उद्योजक असं न होता नवा भारत आणि नवे उद्योजक असं आपलं नवीन धोरण आपल्याला राबवणं फार गरजेचं आहे. आपल्या या उद्योग व्यवसायांच्या यादीमधला 7वा जो पर्याय आहे तो म्हणजे ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हायडर. जर तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या की आत्ता सध्या वर्क फ्रॉम होम हे कल्चर सुरू आहे. म्हणजे तुम्ही घरी राहून जर काम करणारच असाल तर तुम्हाला मोबाईलवरती किंवा मोबाईलच्या सिमवरती किंवा 5G किंवा 4Gच्या ज्या कनेक्शन मिळत आहे त्या इंटरनेटच्या स्पीडवरती तुम्हाला काम करणं शक्य नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला ब्रॉडबँड असणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीचे ब्रॉडबँड सर्व्हिस लोकांना, ग्राहकांना घरोघर देऊ शकत असाल तर ॲज अ ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून तुम्ही हा एक नवीन उद्योग व्यवसाय सुरू करू शकता. हा तसं मुळात पाहायला गेलं तर नवीन नाही आहे, पण तुमच्यासाठी हा नवीन उद्योग व्यवसाय होऊ शकतो. म्हणजेच शहरापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते गावापर्यंत आणि गावामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही ब्रॉडबँड कशा पद्धतीने पोहोचेल, लोकांना ब्रॉडबँडची सवय कशी लागेल, त्यांना हे सगळं घरपोच कसं मिळेल यासाठी हा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इन्स्टॉलेशन चार्जेस त्याचबरोबर ती पर मंथ जे काही यूज होणार आहे इंटरनेट त्याच्या अगेन्स्टसुद्धा तुमच्यासाठी अर्निंग दर महिन्याला दरमहा कमवू शकतात. म्हणजेच हा जो उद्योग व्यवसाय आहे ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणून तो तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन येणार आहे. शहरातून करता येणाऱ्या उद्योग व्यवसायांच्या यादीमध्ये 8वा जो पर्याय आहे तो म्हणजे द टेक गाय. आता हे नावच तुम्हाला द टेक गाय थोडंसं वेगळं वाटलं असणार आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की हे काय आहे. द टेक गाय म्हणजे काय, तर लेटेस्ट येणारे जे काही अपडेशन आहेत किंवा गॅजेट्स आहेत किंवा टेक्निक आहे, टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कोणीतरी शिकवावं लागतं आणि तुम्हाला ते कुणाकडनं तरी लर्न करावं लागतं, शिकावं लागतं. मग 4G मोबाईल असेल, 5G मोबाईल असेल, ॲक्सेसरीज असतील किंवा ऑनलाईन डिजिटल मीडिया मार्केटिंग असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुणाकडनं तरी शिकायच्या आहे. याचबरोबर ते जर तुम्हाला बँकिंगचे व्यवहार जरी शिकायचे असतील आणि तुम्हाला तुमचं आर्थिक जीवन उंचवायचं जरी असेल तर ही जी व्यक्ती आहे द टेक गाय ही तुम्हाला नक्की माहिती, मार्गदर्शन आणि मदत देऊ शकते. आणि हे तुम्हाला घरपोच येऊनसुद्धा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे काही नवीन अपडेशन आहेत ते तुम्हाला शिकवू शकतात. शहरातून चालणाऱ्या उद्योग व्यवसायांच्या यादीमध्ये 9व्या क्रमांकाचा उद्योग व्यवसाय आहे टी शॉप बिझनेस. म्हणजे चहाचं दुकान. हा उद्योग व्यवसाय तुम्ही फक्त शहरातूनच नाही तर तालुका स्तरावरती सुद्धा चालू शकतात, गावातसुद्धा हा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. या उद्योग व्यवसायासाठी तुम्हाला फक्त 50,000 रुपयाचं किमान भांडवल असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे. मॅक्झिमम तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही याच्यामध्ये कितीही खर्च करू शकतात, पण जर तुमच्या चहाची चव, क्वालिटी जर चांगली नसेल तर मग मात्र हा उद्योग व्यवसाय चालत नाही. यामध्ये तुम्हाला प्लेस, प्रोडक्ट, प्राईस या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करत जाऊन तुम्ही टी शॉप बिझनेस म्हणजे चहाचं दुकान कधीही थंड न पडणारा असा हा गरमागरम उद्योग व्यवसाय आहे जो तुम्ही करू शकतात. याचबरोबर जर तुम्हाला उकाळा म्हणजे काय, 10व्या क्रमांकाचा आपण उद्योग व्यवसाय पर्याय बघतोय की उकाळा हे असं पेय आहे की जे गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. खास करून मुंबईमध्ये सब अर्बन एरियाजमध्ये मुंबईच्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, बोरिवली या सगळ्या एरियाजमध्ये उकाळा हा एक प्रचंड फेमस असं एक पेय आहे की जे आपण पिल्यावरती आपल्याला आपलं मानसिक संतुलन तर सुधारतं त्याचबरोबर ती आपली जी इम्युनिटी आहे ती बूस्ट होण्यासाठी मदत होते. जर हाच उकाळा तुम्ही महाराष्ट्रात इतर ठिकाणी पोहोचू शकलात, इतर ठिकाणी उद्योग व्यवसाय करू शकलात तर हा उद्योग व्यवसाय पर्याय तुमच्यासाठी खूप चांगला आणि खूप फायदेकारक होऊ शकतो. यानंतर 11वं उद्योग व्यवसायाचं जे काही नाव आहे ते असं नाव आहे की जे तुम्हाला सगळ्यांना आवडतं आहे. तुम्ही जर स्क्रीनवरती बघत असाल तर मॉर्निंग हॅबिट्समध्ये मी चहाचं दुकान, उकाळा आणि बेकरी प्रोडक्ट्स हे तुम्हाला 11व्या क्रमांकाचा उद्योग व्यवसायाचा पर्याय सुचवलेला आहे. आता हे जे बेकरी प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये मग टोस्ट असतील, खारी असेल, बिस्किट्स असतील किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही क्रीम रोलसुद्धा तयार करू शकतात. आणि हे जे बेकरी प्रोडक्ट्स आहे हे तयार करण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनला म्हणजे बेकरी प्रोडक्टच्या अगदी खाली ब्रेड मेकिंग मशीन, रस्क मेकिंग मशीन म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. तो पर्यायसुद्धा तुम्ही आजमावून बघू शकतात की जर तुमच्याकडे तुमच्या बेकरीला
फार मोठं भांडवल जर तुमच्याकडे नसेल, फार मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे जर 2 लाख रुपये जर तुम्ही खर्च करू शकत नसाल, तर ब्रेड मेकिंग मशीन अगदी 6,000 रुपयापासून मिळतं. हे छोट्यातलं छोटं मशीन घेऊनसुद्धा तुम्ही छोट्यात छोटे दररोज किमान 2 किलो 10 किलो असे ब्रेड तयार करून ते ब्रेड जर विकू शकलात, लोकांपर्यंत पोहोचू शकलात आणि अशा पद्धतीने जर उद्योग व्यवसाय करू शकलात, तर बेकरी प्रोडक्ट्स तयार करणं असेल किंवा बेकरी प्रोडक्ट्स जे तयार केलेले आहेत ते गावोगावी पोहोचवणं असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहोचवणं असेल, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवणं असेल आणि तिथे विक्री करणं असेल, हा उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यानंतर चहा पावडर विक्रेता. जर तुम्हाला कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे फक्त 5,000 रुपये छोट्यात छोटं भांडवल असेल, तर तुम्ही चहा पावडर विक्रेता म्हणून तुमचं करिअर स्टार्ट करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की अरे बाबा, हा छोट्यातला छोटा उद्योग व्यवसाय केल्यावरती माझं बेनिफिट तरी किती मिळणार आहे? तर याचं उत्तर एकच आहे की तुम्ही जितकं इन्व्हेस्टमेंट करताय त्याच पटीमध्ये तुम्हाला तुमच्याकडे रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. 5,000वरती तुम्हाला किमान 5 पट तरी यातनं तुमच्यासाठी उद्योग व्यवसायातून रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. म्हणजे 5,000 गुंतवल्यानंतर 25,000 रुपयाची तुमची उलाढाल होणार आहे आणि यातनं तुमचा निव्वळ नफा जो आहे, प्रॉफिट जो आहे, सगळा खर्च जाऊन तो तुम्हाला किमान 10,000 ते 15,000 रुपये तुमचा यामध्ये प्रॉफिट राहू शकतो. यानंतर पुढचा जो आपला उद्योग व्यवसाय पर्याय आहे, मित्रांनो, तुमच्यापैकी जर कोणी मॉर्निंग वॉकला जात असेल तर तुम्हाला लक्षात येईल की अनुशापोटी मिळणारे काढे अशा ठिकाणी विक्रीला मिळतात की ज्या ठिकाणी गार्डन आहे, जॉगर्स पार्क आहे किंवा व्यायाम करण्यासाठी बरीच मंडळी ज्या ठिकाणी जमतात. मग युनिव्हर्सिटी असेल, एखादं शेत असेल, एखादं ग्राउंड असेल, अशा ठिकाणी तुम्हाला काकडी किंवा कारल्याचा रस, कोरफडचा रस, गाजर रस किंवा मध, लिंबू पाणी, नीरा, उकाळा किंवा दुधी भोपळा रस, गव्हाचा तृण रस, गुळवेल, कढीपत्त्यांचा रस, बाभळीच्या शेंगांचा रस, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुशापोटी घ्यावयाचे रस आहे ते तुम्हाला या ठिकाणी या उद्योग व्यवसायामध्ये लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. यासाठी फार तर फार 1,000 रुपयापासून ते 3,000 रुपयापर्यंत इतकीच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागते. पण ह्याच्यामध्ये 50-50% तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट रेव्हेन्यू जनरेट होतो. म्हणजे जर तुम्ही 1,000 रुपये खर्च केला असेल तर तुम्हाला 2,000 रुपयापर्यंतचं मार्जिन किंवा प्रॉफिट यामध्ये निघू शकतं. यानंतर 14व्या प्रकारचा जो काही उद्योग व्यवसाय आहे तो म्हणजे विविध प्रकारचे काढे. जर तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने काढे तयार करता येत असतील, जर तुम्हाला आपल्या ज्या काही वनऔषधी आहेत, वनऔषधींची जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल, उदाहरणार्थ गव्हाचा तृणरस असेल, गुळवेल असेल किंवा बाभळींच्या शेंगांचा रस असेल, कढीपत्त्याचा रस असेल किंवा अजून कुठलेही की जे तुम्हाला वनऔषधींपासून तयार होतात किंवा तुम्ही ह्याला आपले हळद गूळ असेल किंवा तुम्ही तुळशीपासून बनणारा काढा असेल, पुदिनापासून तयार होणारा काढा असेल, असे जे काही आरोग्यवर्धक काढे आहेत ते जर तुम्ही तयार करू शकत असाल तर आरोग्यवर्धक काढ्यांमध्ये, औषधी काढ्यांमध्ये आज तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. पुढचा आणि 15वा उद्योग व्यवसाय आहे तो म्हणजे ब्रेड मेकिंग मशीन. हे मशीन तुम्ही विक्रीला सुद्धा ठेवू शकतात किंवा स्वतःच्या वापरायला सुद्धा हे मशीन आणू शकतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला रस्क मेकिंग म्हणजेच ब्रेड तुम्ही तयार करू शकतात. 6,000 रुपयापासून हे मशीन मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही घ्याल त्या पद्धतीने, म्हणजे अगदी बेकरी प्रोडक्ट्स तयार करण्या इतपत जेवढं तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल त्याच्यानुसार 6,000 रुपयामध्ये तुम्हाला 1 किलोपासून ते 10 किलोपर्यंत तुमचं एका दिवसाला उत्पादन तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकतात. पण बेकरी प्रोडक्टचे जर तुमच्याकडे मोठी रेंज असेल आणि मोठं इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल, 2 लाख, 3 लाख, 8 लाख, 10 लाख, तर तुम्ही रस्क मेकिंग मशीन असे मोठमोठाले मशीनसुद्धा विकत घेऊ शकतात आणि बेकरी प्रोडक्ट्स तुम्ही तयार करू शकतात. फार अगोदर कसं व्हायचं की आपल्याकडे बेकरी प्रोडक्ट तयार करायला नाही का तर म्हणजे पारंपरिक पद्धतीने बेकरीमध्ये प्रोडक्ट तयार केले जायचे. आता तशी पद्धत राहिलेली नाही आहे. आपल्याकडे इलेक्ट्रिक मशिनरीज आल्या आहेत की तुम्ही घरी राहूनसुद्धा स्वतःसाठी पुरतील एवढे ब्रेड तयार करू शकतात, टोस्ट तयार करू शकतात, खारी तयार करू शकतात. जर तुम्हाला याचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर अगदी छोट्यात छोटी सुरुवात म्हणजे दररोजचं 10 किलो प्रोडक्शनसुद्धा तुम्ही करू शकतात आणि 10 किलो प्रोडक्शन तुम्ही आठवड्याला एखाद्या बाजारामध्ये नेऊन विकू शकतात किंवा तुमच्या फिक्स कस्टमर्सला तुम्ही ताजे ब्रेड विक्री करू शकतात. असा हा उद्योग व्यवसाय जो की शहरातून तुम्ही करू शकतात. एकतर तुम्ही मशीन विकू शकतात किंवा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून ब्रेड तयार करून, खारी टोस्ट, पाव तयार करून, क्रीम रोल तयार करून, बिस्किट्स तयार करून, कुकीज तयार करून विकू शकतात.
यानंतर शहरातून चालणारा उद्योग व्यवसायांच्या यादीमधला 16वा पर्याय आहे तो म्हणजे मिल्क, दूध पावडर तुम्ही तयार करू शकतात किंवा तयार असलेली मिल्क पावडर, दूध पावडर तुम्ही घरोघरसुद्धा विक्री करू शकतात किंवा शॉप टू शॉपसुद्धा तुम्ही विक्री करू शकतात. याचं थोडक्यात स्वरूप असं आहे की बिझनेस टू बिझनेस किंवा बिझनेस टू कस्टमर या पद्धतीने तुम्ही शक्य असेल तर प्रोडक्शन करू शकतात. शक्य नसेल प्रोडक्शन करणं तर तुम्ही मात्र मिल्क, दूध पावडर वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करू शकतात. एखाद्या कंपनीमध्ये, ऑफिसेसमध्ये चहाचं मशीन जे असतं ना, तर त्या चहाच्या मशीनला त्यांच्याकडे दूध नसतं, तर दुधाच्या ऐवजी दूध पावडर टाकून दूध पावडर आणि पाणी मिक्स करून जे काही दूध तयार होतं त्यापासून तो बनलेला चहा असतो. मग तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसेसना ही जी पावडर आहे ही सप्लाय करू शकतात. मित्रांनो, शहरातून चालणारे उद्योग व्यवसाय आपण बघतोय तर ह्याच्यामध्ये आत्ता तुमच्या स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहे ना, हे सगळेच्या सगळे व्यायाम किंवा हेल्थशी रिलेटेड प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस किंवा उद्योग व्यवसाय तुम्ही आत्ता स्क्रीनवरती बघताय. याच्यामध्ये लेटेस्ट आत्ता चालणारा उद्योग व्यवसाय कोणता आहे माहिती आहे का? तर तो म्हणजे गदा किंवा मुगदर. तुम्हाला माहिती असेल पैलवान लोक आपलं शरीर सदृढ बनवण्यासाठी जे काही आयुध वापरतात किंवा व्यायाम साहित्य वापरतात ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गदा किंवा मुगदर. ह्यानी काय होतं तर त्यांचं जे आरोग्य आहे, मसल्स आहेत त्या चांगल्या पद्धतीने वाढतात. आत्ता सध्या आपल्याकडे जिम बंद आहे, पण तुम्ही घरी राहून जर जिम करू शकत असाल किंवा व्यायाम करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला गदा किंवा मुगदर किंवा व्यायामचे साहित्य घरोघर जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलात, अशा पद्धतीने तुम्ही हा तुमचा उद्योग व्यवसाय वाढवू शकता. याचबरोबर ती स्पोर्ट्सचे इक्विपमेंट्स म्हणजे आता लागतो हिवाळा, हिवाळ्यामध्ये उदाहरणार्थ शूज आहे, ट्रॅक शूट्स आहे किंवा फुटबॉल्स आहेत किंवा हँडग्लोव्ज आहेत किंवा जे काही स्पोर्ट्सशी रिलेटेड इक्विपमेंट्स आहेत ना, त्याची तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकतात किंवा डोअर टू डोअर तुम्ही एखादं व्हेकल घेऊन जाऊनसुद्धा ह्या प्रत्येक स्पोर्ट्सच्या इक्विपमेंटची मार्केटिंग करून हे इक्विपमेंट्स विक्री करू शकतात. मग त्यात गदा असेल, मुगदर असेल, व्यायामाचे इतर कोणतेही साहित्य असतील किंवा स्पोर्ट्स इक्विपमेंट्स असतील, शूज असतील, ट्रॅकसूट्स असतील, हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आत्ता आपण जेव्हा या हेल्थबद्दल बोलतोय ना, तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सालय आहे किंवा फिटनेस अँड वेलनेस सेंटर आहे की ज्याच्यामध्ये मेडिटेशन, योगा हे सगळेच्या सगळे कोर्सेस तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला लोकांना टेलिमेडिसिन देता येत असेल आयुर्वेदिक चिकित्सालयातून तर तीसुद्धा तुम्ही लोकांना प्रोव्हाइड करू शकतात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त टेक्नोसेव्ही होणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही स्काईप वापरू शकता, गुगल मीट वापरू शकतात, व्हॉट्सअपच्या मार्फत, व्हिडिओ कॉलच्या मार्फतसुद्धा तुम्ही फिटनेस आणि वेलनेसचं कोचिंग लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा उद्योग व्यवसाय पर्याय सध्यापुरता कुठलाही खर्च न करता तुम्ही तुमच्या छोट्याशा रूममधून सुद्धा करू शकतात. आणि लोकांना माहिती, मार्गदर्शन, मनोरंजन आणि त्यांच्या आरोग्याची काळजी याबद्दल हा उद्योग व्यवसाय तुम्ही दिवसेंदिवस वाढवू शकतात. याचमध्ये आणखीन एक उद्योग व्यवसाय म्हणजे वेट लॉस अँड गेन. यासाठी मात्र तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं लागतं. लोकांचं नाडी परीक्षण असेल किंवा लोकांचं वजन असेल ते कमी करणं असेल, वाढवणं असेल, त्यासाठी तुम्ही लोकांना भेटणं आणि त्यासाठी तुमचं छोटं मोठं एखादं क्लिनिक असणं किंवा घरी तुम्ही लोकांना जाऊन भेटणं हे फार महत्त्वाचं आहे. असे हे उद्योग व्यवसाय आहेत की जे शहरातून चालू शकतात. याचबरोबर ती ऑनलाईन एरोबिक क्लासेस म्हणजे जर महिला आहेत की ज्या घरामध्ये आता सध्या लॉकडाऊनमुळे कामं करून थकल्या आहेत, वैतागल्या आहेत किंवा ज्यांच्याकडे पुरुषसुद्धा आहेत, महिलासुद्धा आहेत की अशांचं घरात राहून मेटाबॉलिझम म्हणजे सदृढ होत चालले आहे आणि वजन जे आहे ते त्यांच्या एका कंट्रोलच्या बाहेर जात आहे. मग अशांसाठी ऑनलाईन एरोबिक्स क्लासेस जर तुम्ही घेऊ शकलात तर हा सुद्धा उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायद्याचा होऊ शकतो. याचबरोबर तुमचं हेल्थ चांगलं राहावं म्हणून डिंकाचे किंवा डिंक खारीक खोबऱ्यांचे लाडू जर तुम्ही तयार करू शकत असाल किंवा कुणाकडनं जर हे तुम्ही डिंक खारीक खोबऱ्याचे लाडू जे विकत घेऊ शकतात आणि मार्केटमध्ये आणखीन इतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन जर विकू शकत असाल तर हाही तुमच्यासाठी चांगला उद्योग व्यवसाय पर्याय होऊ शकतो. त्याचबरोबर ते सुकामेवा मग ह्याच्यामध्ये बदाम असतील, अंजीर असतील, काजू असतील, अक्रोड असतील, काळी मनुका असेल, हा सगळा जो सुका मेवा आहे ना तर तो तुम्ही वेगवेगळ्या शहरातनं मागवू शकतात आणि लोकांना घरपोच तुम्ही हा विक्री करू शकतात.
तुम्हाला सगळ्यांना जसं की माहितीच आहे की आता सध्या थंडीचे दिवस सुरू होत आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या हेल्थवरती फार चांगल्या पद्धतीने लक्ष देता येऊ शकतं. आपण जितका व्यायाम करू, जितक्या चांगल्या पद्धतीचा आपण पौष्टिक आहार ग्रहण करू, त्याचं आपलं हेल्थ सुधारण्याची शक्यता असते. आणि म्हणून डिंक, खारीक खोबऱ्यांचे लाडू, मेथीचे लाडू किंवा सुकामेवा, त्याचबरोबर ती गुळाचे अनारसे, भाकरवडी, अळूच्या पानांच्या वड्या यांना प्रचंड डिमांड सध्या मार्केटमध्ये झालेली आहे. आता गुळाचे अनारसे जे आहेत ना, तर हे सध्या गुळाचे अनारसे जे लागत आहेत तर ते लागत आहेत अधिक मास या महिन्यासाठी. ह्यालाच मलमास असं सुद्धा म्हणतात. तर काही लोक याच महिन्याला धोंड्याचा महिना असं म्हणतात. तर यावेळी गुळाच्या अनारशांचं दान केलं जातं आणि म्हणून मार्केटमध्ये गुळाच्या अनारशांना सध्या प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. मित्रांनो, यानंतर पुढचे जे उद्योग व्यवसाय आहेत ना, ते सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणणारे उद्योग व्यवसाय आहे. त्याचं कारण असं आहे ना, की आपण 4-5 महिने लॉकडाऊनमुळे घरातच होतो आणि ऑनलाईन आपल्याला काही काही पदार्थ मिळाले, पण सगळेच पदार्थ मिळू शकले नाहीत. असे हे खाद्यपदार्थ जर तुम्ही तयार करून देऊ शकत असाल, मग हे तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकतात किंवा तुम्ही एखादा ठेला सुरू करू शकतात, ज्याला आपण हातगाडी म्हणतो, किंवा तुम्ही फास्ट फूड ट्रक ओपन करू शकता, स्टार्ट करू शकतात, टी स्टॉल तुम्ही ओपन करू शकतात, नाश्ता सेंटर तुम्ही ओपन करू शकतात. आणि या सगळ्या ठिकाणाहून तुम्ही उदाहरणार्थ वडापाव, महाराष्ट्रामध्ये हा असा फेमस आयटम आहे किंवा फेमस खाद्यपदार्थ आहे की ज्याची मागणी कधी कमी होत नाही. म्हणजे हा असा गरमागरम उद्योग व्यवसाय आहे ना, की जो कधी थंडच होत नाही. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ह्या उद्योग व्यवसायाला घरपोच ज्यांनी कोणी हा वडापाव मागितला आहे, अशांनी या वडापावचा आस्वाद घेणं मात्र कधी सोडलेलं नाही. आणि आता तर लॉकडाऊननंतर अनेक हॉटेल्स बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेक अवे म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन फक्त तुम्हाला जे काही हवं आहे त्याचं पार्सल घेता येतं. तर असं असताना जर तुम्हाला वडापाव खायचा असेल आणि तो जर टेक अवे मिळत असेल तर वेल अँड गुड. सगळ्यांना हा उद्योग व्यवसाय खूप चांगला वाटेल, आवडेल असा हा उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर आहे पाणीपुरी. जर तुम्हाला पाणीपुरी तयार करता येत असेल तर चांगलं आहे, किंवा तयार असलेली पुरी मार्केटमधनं आणून जर तुम्ही योग्य पद्धतीचं पाण्याचं मिश्रण तयार करू शकत असाल, हायजिनिक जर राहून म्हणजे सुरक्षितता, त्याचबरोबर ती SMS म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल किंवा सॅनिटायझिंग करत असाल, तर तुम्ही पाणीपुरीचा हा जो ठेला आहे तो पुन्हा सुरू करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने हा उद्योग व्यवसाय रन होणार आहे. याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर मूग भजीसुद्धा तुम्ही उद्योग व्यवसाय म्हणून सुरू करू शकतात आणि घरपोचसुद्धा तुम्ही मूग भजी पार्सलची सुविधा देऊ शकतात. ज्या ठिकाणाहून तुम्ही हे मूग भजी तयार कराल तिथून साधारण 3 किलोमीटर ते 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा उद्योग व्यवसाय तुम्ही घरपोच देऊ शकतात. आणि या उद्योग व्यवसायाला म्हणजे मुगापासून बनलेल्या भज्यांनाही खूप चांगल्या प्रकारे डिमांड आज मार्केटमध्ये आहे. याचबरोबर देसी पिझ्झा म्हणजे धपाटं किंवा थालीपीठ यालासुद्धा आज मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डिमांड आहे. जर तुम्हाला थालीपीठ तयार करता येत असेल किंवा तयार थालीपीठ्सला जर तुम्ही लोकांपर्यंत घरोघर नेऊन देऊ शकत असाल, होम डिलेवरी सर्व्हिस देऊ शकत असाल तर वेल अँड गुड. अदरवाईज टेक अवे सर्व्हिस असेल तरीसुद्धा तुमच्या घरीसुद्धा येऊन लोक धपाटे किंवा थालीपीठ घेऊन जाऊ शकतात. याचबरोबर समोसा राईस. आता हा समोसा आणि राईस हे 2 पदार्थ वेगवेगळे आहेत की जे मिक्स करून खाता येतात आणि सकाळी सकाळी ज्यांना कोणाला नाश्ता वगैरे करायची सवय आहे, भरपेट जेवणाची सवय आहे, अशांसाठी बाहेर पडल्यावरती समोसा राईस हा एक सगळ्यात चांगला मेनू होतो, सगळ्यात चांगला खाद्यान्न होऊ शकतो. याचबरोबर अप्पे. जर तुम्हाला माहीत नसेल तर माहितीसाठी सांगतो की अप्पे हा आपल्याकडे कर्नाटकमध्ये खाल्ला जाणारा एक चांगल्या पद्धतीचा खाद्यान्न आहे की जो कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने चालतो. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या समोर तुम्ही जर सकाळी 6 वाजता जरी गेलात, 5 वाजता जरी गेलात, तर त्या ठिकाणी अप्पे मात्र तुम्हाला गरमागरम अप्पे खायला मिळू शकतात. आणि आजही या अप्प्यांना कोल्हापूरसह पुण्यामध्ये, सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये, औरंगाबादमध्ये, मुंबईमध्ये अशा वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. याचबरोबर इडली, डोसा, नूडल्स, त्याचबरोबर चिप्स किंवा कुरकुरे. जर हे चिप्स आणि कुरकुरे जर तुम्ही गरमागरम देऊ शकलात ना, मग ह्याच्यामध्ये बनाना म्हणजे केळीपासून बनलेले चिप्स असतील किंवा बटाट्यापासून बनलेले चिप्स असतील, पोटॅटो चिप्स आपण ज्याला म्हणतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्ही कुरकुरे चिप्स तयार करू शकत असाल तर तुमचा हा उद्योग व्यवसाय गरमागरम उद्योग व्यवसाय जो की कधीच थंड होणार नाही. त्यानंतर कांदा पोहे किंवा कांदा भजी आणि याचबरोबर सगळ्यात
चांगला आणि महत्त्वाचा म्हणजे सोयाबीन कंटक्कीचा उद्योग व्यवसाय, की ज्याला आज मार्केटमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कशावरनं सांगतोय, तर त्याचं कारण असं आहे की सोयाबीन शरीरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोटीन्स मिळतात आणि प्रोटीन्स हे तुमची इम्युनिटी बूस्ट करतात. म्हणून जर तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करत असाल तर फार मॅगी नूडल्स किंवा सोयाबीन कंटक्की किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर अप्पे, पाणीपुरी आणि वडापाव किंवा मूग भजी किंवा धपाटे थालीपीठ असा कुठलाही उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुभव नाही आहे, अभ्यास नाही आहे, माहिती नाही आहे, मार्गदर्शन नाही आहे आणि खास करून भांडवल जर तुमच्याकडे नाही आहे, तर ज्यांचा कुणाचा उद्योग व्यवसाय सुरू आहे अशांना तुम्ही मिरची, कोथिंबीर, कांदा, लसूण, कोबी, मसाले, सॉस आदी हे सगळे जे घटक आहेत ना, ह्या सगळ्या घटकांचा सप्लाय करू शकतात आणि लोकांपर्यंत हा सप्लाय जरी तुम्ही केलात तरीसुद्धा तुमचा उद्योग व्यवसाय चालू शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मसाला दूध किंवा ताक, मसाल्यापासून तयार केलेलं किंवा मसाला घालून तयार केलेलं ताकसुद्धा तुम्ही आज इम्युनिटी बूस्टसाठी मार्केटमध्ये विक्रीला ठेवू शकतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण शहरातून करता येणारे जवळपास 50 उद्योग व्यवसाय बघितले आहे. इथून पुढे FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स जर तुम्ही सप्लाय करू शकत असाल तर शहरातून चालणारा हा एक उद्योग व्यवसाय आहे. याच्यामध्ये थेट घरपोच सेवा तुम्ही देऊ शकतात. मग दररोजचा आपण सकाळी उठल्यापासून टूथपेस्टपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या गुड नाईटपर्यंतचे जे काही प्रोडक्ट आपण वापरतो ना, ते सगळे प्रोडक्ट तुम्ही घरपोच पुरवू शकतात किंवा या सगळ्या प्रोडक्ट्सची एखादी एजन्सी तुम्ही घेऊ शकतात. यामध्ये ऑनलाईन किराणा, जर ऑनलाईन ग्रोसरी शॉप्स तुमचा असेल तर फार चांगली गोष्ट आहे किंवा वेगवेगळे जे काही ग्रोसरी शॉप आहेत, किराणा दुकान आहे, अशा सगळ्यांशी टायअप करून जर तुम्ही ऑनलाईन फक्त ऑर्डर घेऊ शकत असाल आणि लोकांना घरपोच ऑनलाईन किराणा जर तुम्ही देऊ शकत असाल तर ऑनलाईन किराणा हा सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. उद्योग व्यवसायामध्ये पुढचा जो पर्याय आहे शहरातून करता येणारा तो म्हणजे ऑनलाईन भाजीपाला. आज तुम्हाला मार्केटमध्ये लोकांमध्ये जाऊन भाजीपाला आणता येत नाही आहे किंवा आणण्यावरती बंदी आहे किंवा आणण्यासाठी तुम्हाला सुरक्षितता वाटत नाही. मग अशावेळी तुम्हाला जर घरपोच भाजीपाला मिळत असेल तर मेट्रो सिटीज, मग नाशिक असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, अहमदनगर असेल किंवा मुंबई असेल, अशा शहरांमध्ये ऑनलाईन भाजीपाला हा उद्योग व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू शकतो. मग जर तुम्ही आसपास खेड्यामध्ये राहत असाल तर हा ऑनलाईन भाजीपाला उद्योग व्यवसाय तुम्ही खेड्यातून डायरेक्ट शहरापर्यंतसुद्धा देऊ शकतात किंवा शहरात तुम्ही एखादं आउटलेट स्टार्ट करून, एखादं शॉप स्टार्ट करून सुद्धा ऑनलाईन भाजीपाला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. ऑनलाईन शॉपिंग, याच्यामध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला दररोज खरेदी कराव्या लागतात FMCG फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्सच्या खास करून, तर त्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकतात. याचबरोबर ती ऑनलाईन FMCGच्या ऐवजी ऑनलाईन फळे, मग ह्याच्यामध्ये फुलं असतील किंवा फळांमध्ये केळी असेल, चिकू असेल, द्राक्ष असेल किंवा जे काही आपल्याकडे सिजनेबल फ्रूट्स येतात ते सगळेच्या सगळे ऑनलाईन फळंसुद्धा तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकतात आणि लोकांना ते एकतर स्लाईड्स तयार करूनसुद्धा तुम्ही सर्व करू शकतात किंवा सबंध जे काही पदार्थ आहेत, फळं आहेत, ते सगळेचे सगळे फळं तुम्ही लोकांपर्यंत किलोमध्ये, 5 किलोमध्ये, 10 किलोमध्ये किंवा जशी ऑर्डर येईल त्या प्रमाणामध्ये तुम्ही ऑनलाईन फळंसुद्धा विक्री करू शकतात. यानंतर सेंद्रिय शेती उत्पादनं आणि धान्य खरेदी विक्री केंद्र, याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर किंवा कुठल्याही प्रकारच्या डाळी जर तुम्ही विकत घेऊ शकत असाल, त्या स्टोअर करू शकत असाल, त्यांना देखरेख करू शकत असाल, देखभाल करू शकत असाल, स्वच्छता करू शकत असाल आणि लोकांना घरपोच जर तुम्ही हे धान्य विक्री करू शकत असाल, सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग प्रोडक्ट जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत असाल, तर आज ह्या सगळ्या उद्योग व्यवसायांना शहरातून फार मोठ्या प्रमाणावरती प्रचंड प्रमाणात मागणी आलेली आहे. मित्रांनो, यानंतर शहरातून चालणारा उद्योग व्यवसाय म्हणजे हेल्थशी रिलेटेड. तुम्ही ह्या सगळ्या सुविधा देऊ शकतात किंवा हे सगळे उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. फक्त यासाठी अट एकच आहे की याच्यासाठी तुम्हाला किमान काही प्रकारचं शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कौशल्य असावं किंवा सर्टिफिकेट्स असावे किंवा त्याचबरोबर तुमच्याकडे काही लायसन्स असणं फार गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये कोणते उद्योग व्यवसाय आहे? ऑनलाईन मेडिसिन आहे किंवा टेलिमेडिसिन्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. ऑनलाईन लॅब टेस्टिंग सुविधा तुम्ही देऊ शकतात. जी सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य होत नाही, अशांसाठी तुम्ही घरी जाऊन
त्यांची जर टेस्ट करून देऊ शकत असाल किंवा त्यांचे सॅम्पल्स घेऊन जर लॅबमध्ये येऊन टेस्टिंग करून देऊ शकत असाल तर ऑनलाईन लॅब टेस्टिंग ही एक चांगली सुविधा आज बिझनेस म्हणून तुम्हाला चांगला ऑप्शन, चांगला पर्याय होऊ शकेल. यानंतर पॅथॉलॉजी, जर तुम्हाला स्वतःची पॅथ किंवा लॅब स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही ती तयार करू शकतात किंवा सुरू करू शकतात. याचबरोबर ती ब्लड बँक किंवा ब्लड कलेक्शन सेंटर. आता हे ब्लड बँक किंवा कलेक्शन सेंटर मात्र याच्यासाठी तुमच्याकडे MBBS डॉक्टर असणं फार गरजेचं आहे आणि याच्याबरोबर तुमच्याकडे टेक्निशियन्स असणं फार गरजेचं आहे. याला खर्चही साधारण 2 कोटीच्या आसपास येतो. जर तुम्हाला कुणालाही ब्लड बँक किंवा ब्लड कलेक्शन सेंटर जर स्टार्ट करायचं असेल तर ऑलरेडी ज्यांची रक्तपेढी आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्याशी सुद्धा कलेक्शन सेंटरसाठी टायअप करू शकतात आणि जर तुमच्याकडे भांडवल असेल तर हा उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. या व्यतिरिक्त सिनियर सिटीझन केअर हा सोशल एक चांगलं काम, ज्याला आपण म्हणू शकतो सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, CSR म्हणून हे काम तुम्ही करू शकतात. जर तुमचं नर्सिंग कोर्सेस झालेले असेल, ANM GNM किंवा फार्मा मेडिकल्स रिलेटेड कुठलेही जर कोर्सेस कंप्लीट केले असेल किंवा कुठली डिग्री तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही हे सिनियर सिटीझन केअर म्हणून युनिट ओपन करू शकतात, केअर सेंटर ओपन करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही सिनियर सिटीझन्सना वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊन, मग त्या घरपोच सेवा असतील किंवा तुमच्या केअर सेंटरवरती येऊन त्यांनी घ्यावायच्या सेवा असतील, तर असा हा उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात की जो की शहरातून खूप चांगल्या प्रकारे चालू शकतो. यानंतर डे केअर, पाळणाघर. सध्या लॉकडाऊनमुळे पाळणाघर तुर्तास थोड्या दिवस किंवा काही दिवसांसाठी हे सुरू नाही आहे, पण ज्यावेळेस पूर्णपणे लॉकडाऊन काढल्या जाईल, हटवल्या जाईल, त्यावेळी मात्र पाळणाघर ज्या महिलांना आपल्या पती आणि पत्नींना फॅमिलीसाठी वेळ देणं शक्य होत नाही, उद्योग व्यवसायामुळे त्यांना घरामध्ये लक्ष देणं शक्य होत नाही, असे पती पत्नी आपल्या मुलांना पाळणाघरामध्ये किंवा डे केअर इन्स्टिट्यूटमध्ये ठेवतात आणि त्यांचं तिथे संगोपन होतं. या व्यतिरिक्त सगळ्यात चांगला शहरातून चालणारा आणखीन एक उद्योग व्यवसाय म्हणजे सुलभ शौचालय. तसं हे काम आपल्याला स्वच्छतेचं आहे आणि फार महत्त्वपूर्ण काम आहे. पण जर तुम्ही सुलभ शौचालयासाठी महानगरपालिकेशी, नगरपालिकेशी कॉन्ट्रॅक्ट करू शकलात, कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला नक्की हा उद्योग व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी सुद्धा सुलभ टॉयलेट्स किंवा सुलभ शौचालय स्टार्ट करू शकता. यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा उद्योग व्यवसाय जो की दिवसेंदिवस खूप वाढत जाणार आहे तो म्हणजे स्पर्म बँक किंवा IVF. आता हे सगळं जे आहे ना तर ते आरोग्याशी निगडीत आहे आणि याच्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असणं किंवा तसं ज्ञान, अनुभव, त्याचबरोबर ते तुमच्याकडे डिग्री असणं फार गरजेचं आहे. स्पर्म बँक म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला विकी डोनर हा जर मूवी आठवत असेल तर ह्याच्यामध्ये स्पर्म डोनेट करणारे काही लोक असतात की ज्यांचं स्पर्म प्रिझर्व केलं जातं आणि ते प्रिझर्व करून त्याच्यावरती प्रोसेस करून काही ज्यांना मूलबाळ होत नाही अशा दाम्पत्यांसाठी हे एक संजीवनी ठरणारं आपल्याकडे तंत्र आहे की ज्याच्यामुळे निसंतान असणाऱ्या व्यक्तींना संतान होऊ शकेल, मूलबाळ होऊ शकेल. तर हे स्पर्म बँक किंवा IVF सेंटर मात्र तुम्ही एकतर सुरू करू शकतात किंवा यांची फ्रँचायझी किंवा तुम्ही ह्यांचं एखादं युनिट किंवा यांच्यासाठी निगडीत कुठली सर्व्हिस तुम्ही स्टार्ट करू शकतात. मित्रांनो, यानंतर शहरातून चालणाऱ्या उद्योग व्यवसायांच्या यादीमध्ये ट्रॅव्हल्स आणि डिमांड अँड सप्लायशी रिलेटेड काही उद्योग व्यवसायांची यादी या ठिकाणी बघूयात. कुरिअर, जे की तुम्हाला माहिती आहे की आज सगळ्या सुविधा ह्या ऑनलाईन होत आहे, त्याच्यामुळे कुरिअर तुम्हाला घरपोच जर कुरिअरची, पोस्टलची, पार्सलची सुविधा मिळत असेल तर वेल अँड गुड, तर हा उद्योग व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. लॉजिस्टिक, जर तुम्हाला तुमचं काही सामान इकडच्या तिकडे न्यायचं असेल, जर तुम्हाला काही तुमचं उत्पादनं आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी जहाजाच्या माध्यमातून किंवा विमानाच्या माध्यमातून, ट्रेनच्या माध्यमातून, ट्रकच्या माध्यमातून लोकांपर्यंत न्यायचे असेल तर तुम्ही हा उद्योग व्यवसाय एका शहरातून दुसऱ्या शहरात माल वाहतूक करण्यासाठीचा उद्योग व्यवसाय लॉजिस्टिक जो आहे तो तुम्ही सुरू करू शकतात. तिसरा जो आहे यानंतर ट्रॅव्हल्समधला तो म्हणजे कार ऑन रेंट. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे कॅब सर्व्हिसेस होत्या, पण ह्याच्यामध्ये काय असायचं कॅबमध्ये की त्यांचा ड्रायव्हर तुमच्यासोबत असायचा. कार ऑन रेंटमध्ये मात्र तसं होत नाही. तुम्हाला कार डायरेक्ट तुम्हाला जर स्वतःला चालवता येत असेल पण स्वतःकडे जर कार नसेल तर अशी कुठलीही कार तुम्ही
संबंधित कार ऑन रेंट एजन्सीकडनं विकत घेऊ शकतात. ॲज अ कस्टमर तुम्ही ती रेंटने विकत घेतात 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी किंवा एखाद्या प्रवासासाठी, आणि तुम्ही स्वतः ती ड्राईव्ह करून तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊ शकतात आणि वापस येऊन ती कार तुम्ही वापस संबंधित मालकाला किंवा त्या एजन्सीला देऊ शकतात. हाच उद्योग व्यवसाय कार ऑन रेंटचा तुम्ही तुमच्या शहरामध्ये सुरू करू शकतात, की ज्याच्यासाठी ट्रॅव्हल्स टूर्स एजन्सीची आवश्यकता नाही आहे. तर या ठिकाणी कार ऑन रेंट लॉकडाऊनमुळे ज्या कुणाचा जो काही टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस होता आणि तो चालणं जर यापुढे शक्य नसेल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, तर हा पर्याय मात्र कार ऑन रेंटचा तुम्ही निश्चित आजमावून बघू शकतात. कार तुम्ही रेंटनी लोकांना चालवण्यासाठी देऊ शकतात आणि ते त्यांच्या फॅमिलीसोबत स्वतः ड्रायव्हिंग करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात. हा झाला कार ऑन रेंट उद्योग व्यवसाय. यानंतर मूव्हर्स अँड पॅकर्स. जसं आपण लॉजिस्टिक बघितलं, लॉजिस्टिकमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर माल वाहतूक करावी लागते, जी की मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेस पर्सन्सचे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचे होते. पण मूव्हर्स अँड पॅकर्समध्ये आपले घरगुती जे काही सामान आहे किंवा कमी लोडिंगचं जे काही साहित्य आहे ते आपल्याला शिफ्ट करण्यासाठी मूव्हर्स अँड पॅकर्स हा पर्याय होऊ शकतो आणि हा उद्योग व्यवसाय तुम्ही स्टार्ट करू शकता. तुमच्याकडे एकतर लोडिंग रिक्षा स्वतःची असावी, जर स्वतःची नसेल तर कुणाची तरी तुम्ही भाड्याने किरायाने ती आणू शकतात. आणि जर तुम्हाला हे काम मिळालं तर त्याच्यामध्ये तुमच्यासोबत 2 हेल्पर तुम्हाला लागतात, की जे साहित्य सामान उचलू लागतील आणि ते गाडी भरू लागतील आणि गाडी भरल्यानंतर ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यावरती ते साहित्य सामान उतरवून वेगवेगळ्या ठिकाणी, घरामध्ये असेल तर घरामध्ये ते साहित्य सामान ठेवू शकाल, ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमध्ये ठेवू शकाल. अशा पद्धतीने मूव्हर्स अँड पॅकर्स ही सुविधा तुम्ही मार्केटमध्ये देऊ शकतात. यानंतर डिमांड अँड सप्लायमध्ये पेट्स अँड कंट्रोल. आपल्याकडे नाही का सध्या सगळ्यांना हायजीनचं एक वेगळ्याच प्रकारे आत्ता सध्या आपल्यावरती हायजीन म्हणजेच स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण खूप कॉन्शियस झालेलो आहोत, जागरूक झालेलो आहोत. त्याच्यामुळे झुरळ असतील, मुंग्या असतील, पाली असतील, जर हे कुणाच्या घरात असेल तर या सगळ्यांचं पेस्ट अँड कंट्रोल यांचे सगळ्यांचे जर आपण कीटकनाशक फवारणी करून जर अशा पद्धतीने त्यांचं लाईफ सिक्युअर करू शकलात तर पेस्ट अँड कंट्रोल हा उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकेल. यानंतर प्लंबर अँड टँक क्लीनर. बऱ्याच शहरामध्ये बऱ्याच ग्राहकांना ही सुविधा हवी असते की त्यांना त्यांचे टँक क्लीन करण्यासाठी किंवा त्यांचे नळ दुरुस्त करून देण्यासाठी प्लंबर आणि टँक क्लीनरची आवश्यकता असते. हाही उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. यानंतर ॲम्ब्युलन्स जर तुम्ही स्टार्ट करू शकत असाल तर आज 108 डायल केल्यावरती सुद्धा ॲम्ब्युलन्स 15 मिनटात मिळेल की 45 मिनटात मिळेल की मिळणार नाही हे आपल्याला जसं सांगता येत नाही. त्याच दृष्टिकोनातून आपल्याला हे समजायला हवं की ॲम्ब्युलन्सची सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गरज आहे आणि आपण ॲम्ब्युलन्सचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही NGO स्टार्ट करू शकतात. NGO स्थापन करून तुम्ही ॲम्ब्युलन्स सेवा देऊ शकतात किंवा एखादी कंपनी स्टार्ट करून BVJ प्रमाणे सुद्धा तुम्ही ॲम्ब्युलन्स सेवा लोकांपर्यंत पोहोचू शकतात. ह्या उद्योग व्यवसायासाठी मात्र सरकार, शासन तुम्हाला काही ना काही अनुदान नक्कीच देतं आणि जरी हे अनुदान मिळत नसेल तर तुम्ही स्वस्तात चांगली सेवा देऊ शकतात की ज्याच्यामुळे तुम्हाला समाजसेवा केल्याचंही पुण्य लागतं आणि त्याचबरोबर ते उद्योग व्यवसायसुद्धा होऊ शकतो. यानंतर डेड बॉडी कॅरियर म्हणजे स्वर्गरथ हे सुद्धा तुम्ही, लोकांना आज ही फार डिमांड आहे की स्वर्गरथाची सुद्धा अनेक शहरांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये व्यवस्था नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात की जेणेकरून कोणाच्या वाईट प्रसंगात सुद्धा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ही सेवा देऊन त्यांची मदत करू शकतात. यानंतर पुढचा उद्योग व्यवसाय तो म्हणजे लोन सेंटर तुम्ही स्टार्ट करू शकतात किंवा DSA डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. तुम्ही वेगवेगळ्या बँकेशी टायअप करून सुद्धा DSA डायरेक्ट सेलिंग असोसिएशन स्टार्ट करू शकतात की ज्याच्यामध्ये बँक अकाउंट ओपन करणं असेल, IT रिटर्न बनवणं असेल किंवा तुम्हाला म्हणून लोन सँक्शन करून देणं असेल, मग क्रेडिट कार्ड असेल किंवा पर्सनल लोन असेल, व्हेकल लोन असेल किंवा बिझनेस लोन असेल, अशा सर्व्हिसेस तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बँकेकडनं संबंधित बँक तुम्हाला डायरेक्ट सेलिंग ॲसोसिएट म्हणून DSA म्हणून तुम्हाला आपल्याकडे रुजू करून घेते आणि तुम्ही जे काही सेल आउट करणार किंवा जे काही तुम्ही सर्व्हिसेस देणार त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला
कमिशन बेसवरती हे काम करता येऊ शकेल. या व्यतिरिक्त मिनी बँक तुम्ही स्टार्ट करू शकता. याच्यामध्ये अकाउंटमध्ये खात्यामध्ये पैसे जमा करणं असेल किंवा पैसे काढणं असेल, अशी सुविधा तुम्ही ज्या ठिकाणी ATM नाही आहे, ज्या ठिकाणी बँक नाही आहे, अशा ठिकाणी मिनी बँक स्टार्ट करू शकतात. याचबरोबर ती मनी ट्रान्सफर वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्हाला जर वेगवेगळ्या करन्सीमध्ये मनी ट्रान्सफर करायचं असेल किंवा तुमच्याकडे जर कोणाकडेही ऑनलाईन मनी ट्रान्सफर करण्यासाठी अकाउंट नसेल किंवा अकाउंट काही कारणांमुळे जर तुम्ही त्यात कॅश टाकू शकत नसाल, तर अशा ठिकाणी मनी ट्रान्सफर ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्याकडची कॅश तिथे जमा करू शकता. ती स्वतःच्या खात्यात किंवा दुसऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा तुम्ही मनी ट्रान्सफर करू शकतात. हा उद्योग व्यवसाय तुम्हाला अशा पद्धतीने लोकांसाठी सुविधा म्हणून देता येऊ शकतो. या व्यतिरिक्त डिमांड अँड सप्लाय सर्व्हिसेसमध्येच पूजा सामग्री, आज आपण बघतोय की आज आपल्याला मार्केटमध्ये फुलंही मिळत नाही आहे. गणपतीचा सीझन असेल, दुर्गादेवी किंवा नवरात्र असेल किंवा दिवाळीचा सीझन असेल, यावेळेस पूजा सामग्रीची विशेष मागणी वाढणार आहे. त्याचबरोबर ती फुलांचाही विशेष या ठिकाणी आपल्याला उद्योग व्यवसाय करता येऊ शकतो. त्याची तुम्ही चांगली माहिती घेतली आणि हा जर उद्योग व्यवसाय सुरू केला तर हाही उद्योग व्यवसाय तुम्हाला किमान 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत प्रॉफिट तुम्हाला दर महिन्याला देऊ शकतो. या व्यतिरिक्त मोबाईल लायब्ररी व्हॅन तुम्ही स्टार्ट करू शकता. सध्या आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनमुळे शाळा सुरू नाही आहे आणि शाळा सुरू नसल्यामुळे जनरल स्टेशनरीची दुकानंही काही दिवस उघडे नसल्यामुळे यावर्षी अनेक विद्यार्थ्यांजवळ पुस्तक नाही आहेत, वह्या नाही आहेत, रजिस्टर नाही आहेत किंवा त्यांचं जे काही शालेय साहित्य आहे, जनरल स्टेशनरी आहे, ते त्यांच्याकडे नाही आहे. ते जर तुम्ही व्हॅन तयार करून गाडीमध्ये भरून जर मुलांपर्यंत तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती किंवा गावामध्ये जर मोबाईल लायब्ररी व्हॅनच्या माध्यमातून पोहोचू शकलात आणि रीडिंग रूमचे ऑप्शन्स किंवा जर तुम्ही त्यांना लायब्ररीत जसे पुस्तक मिळतात तसे पुस्तक त्यांना घरपोच वाचण्यासाठी देऊ शकलात काही शुल्क आकारून, तर हा उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी होऊ शकतो. यानंतर रद्दी स्क्रॅप किंवा स्क्रॅप भंगार. या ठिकाणी स्क्रीनमध्ये तुम्ही बघतायत की आपल्याकडे ग्लास, मेटल, पेपर आणि प्लास्टिक अशा प्रकारे आपण स्क्रॅपचं, भंगारचं वर्गीकरण करून हा रद्दी म्हणजे भंगार, नाव जरी भंगार असलं तरी हा लाखो रुपये कमवून देणारा उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी शहरातून खूप चांगला पर्याय होऊ शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण शहरातून चालणारे 97 उद्योग व्यवसाय बघितले आहे. आता 98वा जो उद्योग व्यवसाय आहे तो म्हणजे सेंटरिंग किंवा स्लॅब प्लेट्स ऑन रेंट. म्हणजेच काय, तर स्लॅब कामासाठी, म्हणजेच तुम्ही जर घर बांधकाम करत असाल तर त्यासाठी ज्या काही स्लॅबच्या प्लेट्स लागतात ना, त्या प्लेट्ससुद्धा तुम्ही भाड्याने, किरायाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देऊ शकतात. आज ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे अशा ठिकाणी सेंटरिंग, स्लॅब प्लेट्स किंवा ह्या ज्या सेंटरिंग प्लेट्स आहे ह्या तुम्ही रेंटनी, किरायाने देऊ शकतात. याच्यामध्ये साधारण 60 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत एक प्लेट जाते आणि तुम्हाला पर डे किती नाही म्हटलं तर 500 रुपयापासून ते 2,000 रुपयापर्यंतचं मिनिमम इन्कम या प्लेटच्या रेंटच्या माध्यमातून मिळू शकतं, की जे की महिन्याला 60,000 रुपयापर्यंत इन्कम राहील. या व्यतिरिक्त 99वा जो आपल्यासाठी बिझनेसचा पर्याय आहे, ऑप्शन आहे, तो म्हणजे ऑफिस स्पेस शेअरिंग. आज लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे कोलमडले आहे, बंद पडले आहे. मग अशावेळी वेगवेगळ्या उद्योजकांना, ज्याप्रमाणे आपल्याकडे लायब्ररी असते, लायब्ररीमध्ये, वाचनालयामध्ये जसं आपण येऊन बसतो आणि आपापलं वाचन करत राहतो, रीडिंग रूममध्ये आपापलं वाचन करत राहतो, तसं जर तुम्ही एखाद्या लायब्ररीप्रमाणे जर ऑफिस तयार करू शकलात की ज्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या उद्योजक, वेगवेगळे पर्सन आपापल्या औद्योगिक कामासाठी किंवा व्यावसायिक कामासाठी, मीटिंगसाठी तिथे येऊ शकतील, बसू शकतील, लॅपटॉप वापरू शकतील, इंटरनेट वापरू शकतील किंवा जी काही स्टेशनरी आहे ती वापरू शकतील आणि त्याच्या अगेन्स्ट ते तुम्हाला पर डे किंवा पर मंथ तुम्हाला चार्जेस पे करतील. थोडक्यात काय, तर ज्या पद्धतीने वाचनालय असतं त्याच पद्धतीने शेअरिंग ऑफिस किंवा ऑफिस स्पेस शेअरिंग हा उद्योग व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो आणि ह्यातून सगळ्या उद्योजकांना मदत होऊ शकते की ज्यांना आज मोठमोठाली रेंट पे करणं किंवा बेअर करणं शक्य होणार नाही आहे. यानंतर शेवटचा आणि 100वा पर्याय म्हणजे साहित्य भाड्याने किंवा किरायाने पुरविणे किंवा स्टुडिओ ऑन रेंट. आज तुम्हाला माहिती आहे, टिकटॉक जरी बंद झालं असलं तरी सोशल मीडियाची क्रेज मात्र अजूनही बंद झालेली नाही आहे. यासाठी तुम्हाला
कॅमेरे हवे असतात जेणेकरून तुम्हाला शूटिंग करता येईल, एडिटिंग करता येईल. त्याचबरोबर ती लाईट, फोकस, साऊंड, गिम्बलर या सगळ्या सुविधा कुठेतरी हव्या असतात की ज्या तुम्ही एकतर रेंटने आणू शकतात किंवा एखाद्या स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही तुमचा एखादा प्रोजेक्ट, PPT, एखादं प्रेझेंटेशन या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतात आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतात. अशी सुविधा जर तुम्ही मार्केटमध्ये देऊ शकलात तर सुरुवातीला थोडंसं जड जाईल, जोपर्यंत हे लोकांना माहीत होत नाही तोपर्यंत. एकदा का माहीत झालं की मग मात्र तुमच्याकडे दररोज किमान 20 कस्टमर स्वतःहून चालून येतील की जे तुमच्याकडे तुमच्या स्टुडिओ ऑन रेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शूटिंग, एडिटिंग, डबिंग करण्यासाठी किंवा तुमच्याकडचं जे काही साहित्य आहे, ड्रोन आहे, ड्रोन कॅमेरा आहे किंवा फोकस, साऊंड, लाईट्स, ग्लिम्बर या सगळ्या सुविधा वापरण्यासाठी तुमच्याकडे अप्रोच होतील. मित्रांनो, हे झाले आपले शहरातून चालणारे किंवा शहरातून करता येणारे 100 उद्योग व्यवसाय. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की गावातून करता येणारे 100 उद्योग व्यवसाय आणि कमी खर्चात सुरू होणारे उद्योग व्यवसाय. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या उद्योग व्यवसायांसाठी जर तुम्हाला कर्ज हवं असेल, भांडवल हवं असेल, तर उद्योग व्यवसायासाठी कर्ज कसं मिळवायचं ते तुम्हाला डिस्क्रिप्शन्स बॉक्समध्ये म्हणजेच आय बटनला मी लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर ती उद्योग व्यवसायासाठी जर तुम्हाला बँक कर्ज देत नसेल तर तुम्ही 23 मार्गांनी किंवा 23 पद्धतीने स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी कशा पद्धतीने पैसा उभा करू शकतात त्याची माहितीसुद्धा तुम्हाला आय बटनमध्ये दिलेल्या लिंकमध्ये पाहता येणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.